नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मोठ्या बाई इंद्रायणीला बोलवतात आणि म्हणतात, तुला काय वाटलं 1,00,000 रुपये? अगं बाई, 1,00,000 आशीर्वाद म्हणत होते. तुझ्या कीर्तनासाठी तर लोक 10,00,000 रुपये देतील, पण आपण कीर्तन पैशांसाठी करतो का? नाही ना. लोक घेत असतील कीर्तनाचे पैसे, पण आपण कीर्तन कशासाठी करतो? तर सेवेसाठी करतो. पुढे त्या बोलू लागतात, हे बघ इंद्रायणी, आता लोक तुला पैशांचं विचारतील, पण तू काय बोलायचं? तुम्ही आता आमच्या मोठ्या बाईंशी बोला. कोणाशी बोलायचं? मोठ्या बाईंशी. त्यावर इंदू मान डोलावते आणि मोठ्या बाई म्हणू लागतात, आपण कीर्तन सेवेसाठीच करायचं. मोठ्या बाई इंद्रायणीला विचारू लागतात, बाई तुला लाडू देऊ का? त्यावर इंद्रायणी म्हणते, नाही, मला चकली पाहिजे. त्यावर मोठ्या बाई हसून म्हणतात, पोरगी चकली बरं का, चल तुला मी चकली देते. इंद्रायणी चकली खात खात घराच्या बाहेर येते. तेव्हा तिला आवाज येऊ लागतो, थांब, तुला सोडणार नाही. ती इकडे तिकडे बघू लागते, पण तिला कोणीच दिसत नाही. ती चालायला लागते. पुन्हा तिला आवाज येऊ लागतो, समोर ये, मग दाखवतो तुला. त्यावर इंद्रायणी बोलू लागते, आयो मायो, कोणतरी बोलतंय पण दिसतच नाहीये. गावात परत एकदा भूत आलं की काय, ते पण एकदम सकाळी सकाळी. तेवढ्यात तिचं लक्ष झाडावर बसलेल्या टिंग्याकडे जाते. ती त्याच्याजवळ जाऊन म्हणू लागते, काय रे टिंग्या, वेडबीड लागलं काय तुला? उगच आपलं झाडावर बसून ह्याव त्याव करतोय. त्यावर टिंग्या म्हणतो, ग बस, मला फोकस करू दे. आणि थोड्या वेळात तो म्हणतो, हट यार इंदे, हारलो की. त्यावर इंद्रायणी म्हणते, एवढं काय त्यात, परत खेळता येईल की. त्यावर टिंग्या म्हणतो, 1 मिनिट, माझा गेम पकड. आणि तो झाडाच्या खाली उतरतो आणि म्हणू लागतो, ते काय, माझ्या गेममध्ये गोपाळनी लय हाय स्कोर करून ठेवलाय आणि शेवटचे 2 लेवल लय अवघड. त्यावर इंद्रायणी म्हणते, मी खेळू का मग? टिंग्या तिच्याकडे व्हिडिओ गेम देतो. इंद्रायणी गेम खेळू लागते आणि म्हणते, टिंग्या मी लय जवळ आले आता शेवटच्या लेवलला. आणि बघता बघता इंद्रायणी गेम जिंकते. त्यावर टिंग्या म्हणू लागतो, इंदू तू लय भारी आहे ग. त्यावर इंद्रायणी म्हणते, मी मेन आहे ना, त्यामुळे मेन सारखंच खेळणार. पुढे ती विचार करू लागते, मी भारी असले तरी काय उपयोग, मला असा व्हिडिओ गेम कोण आणून देणार आहे? इकडे फंट्या गँग पतंग उडवत असतात. इंद्रायणी मात्र एकटी बसलेली असते. तेवढ्यात अधोक्षज तिथे येऊन, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं म्हणून तिळगुळ वाटू लागतो. अधोक्षज इंद्रायणीला तिळीचा लाडू देतो. तेव्हा इंद्रायणी मात्र काहीच बोलत नाही. अधोक्षजच्या लक्षात येतं की इंद्रायणी नाराज आहे. त्यामुळे अधोक्षज इंद्रायणीकडून तो लाडू परत घेतो आणि तिचा हात धरून तिला गोपाळकडे घेऊन येतो आणि इंद्रायणीला म्हणू लागतो, इंदू, अगं तूच म्हटली होतीस ना की माझा बेस्ट फ्रेंड गोपाळ दादा आहे म्हणून. अगं बेस्ट फ्रेंडांनी अबोला धरू नये. त्यावर इंद्रायणी रागावून म्हणते, ज्यानी धरलंय त्याला सांग. त्यावर गोपाळ म्हणतो, ज्याचं चुकलंय त्याला सांग. त्यावर इंद्रायणी म्हणते, ए जास्त बोलू नको. त्यावर गोपाळ रागावून म्हणतो, एक देईल उलट्या हाताची. त्यावर अधोक्षज गोपाळला स्टॅच्यू म्हणतो. इम्रान अधोक्षजला म्हणू लागतो, आद्या, मला तरी असं वाटतंय यांचं भांडण काही लवकर मिटणार नाही. त्यावर अधोक्षज म्हणू लागतो, असं कसं मिटणार नाही भांडण? हे भांडण मिटवण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. त्यावर गोपाळ म्हणतो, आद्या, स्टॅच्यू सुटली म्हणून सांग. कोणाला असो नसो, मला तर अभ्यास आहे. त्यावर इंद्रायणी म्हणते, मला पण अभ्यास आहे म्हणजे मी पण वर्गात टॉपला आहे. त्यावर अधोक्षज खिशातून लाडू काढून गोपाळच्या हातात ठेवतो आणि इंद्रायणीला द्यायला सांगतो आणि म्हणू लागतो, तिळात मिसळला गुळ, गुळाचा केला लाडू आणि फ्रेंडशिपच्या नात्यासाठी गोड गोड बोलू. आणि म्हणू लागतो, आता तिळगुळ घेतली आहे ना, आता गोड गोड बोलायचं. इंद्रायणी अधोक्षजला विचारू लागते, आदू, तू डब्यातले लाडू चोरून आणलेस का? त्यावर अधोक्षज म्हणतं, हा, खिशात बसले तेवढे घेऊन आलोय. त्यावर सगळे हसू लागतात. इंद्रायणी म्हणते, तू पण पप्प्यासारखा खादाड झालायस बघ. त्यावर गोपाळ म्हणतो, आद्या, या असल्या शेंबड्या सामड्यांवर लक्ष नाही द्यायचं. त्यावर इंद्रायणी बोलते, मी माझ्या दोस्ताला बोलते, दुसरं कोणाला लागायची गरज नाही. त्यावर गोपाळ म्हणतो, हिने आता लाडू खाल्ला, आता उलट्या हाताची खायची असेल. त्यावर इंद्रायणी म्हणते, मी पण कुठे ना तुला. त्यावर अधोक्षज म्हणू लागतो, अरे आता तरी भांडू नका रे, अजून एक एक लाडू घ्या आणि गोड गोड बोला. तो दोघांना एक एक लाडू देतो आणि एकमेकांना द्यायला सांगतो आणि ते दोघंजण लाडू घेऊन एकमेकांकडे रागात बघू लागतात. त्यावर अधोक्षज म्हणतो, आता ना तुम्ही जर एकमेकांशी बोलले नाही तर मीच तुमच्याशी बोलणार नाही. त्यावर गोपाळ इंद्रायणीला म्हणतो, हे धर तुझं लाडू. त्यावर इंद्रायणी गोपाळला लाडू देते. ते दोघंजण लाडू खातात. तेव्हा अधोक्षज इंद्रायणीला म्हणतो, आजीबाई, जरा जपून, नाहीतर दात पडतील.
त्यावर सगळेजण हसू लागतात आणि इंद्रायणी हसायला लागते. इकडे सगळेजण संक्रांतीच्या पूजेसाठी जमा होतात. मोठ्या बाई नारायणीला हळदी-कुंकू लावायला सांगतात आणि एकमेकांना तिळगुळ देऊ लागतात. अधोक्षज विचारतो, आई ही पूजा कशासाठी? त्यावर मोठ्या बाई संक्रांतीच्या पूजेचं महत्त्व सांगू लागतात आणि अधोक्षज आणि गोपाळला गिफ्ट देतात. हे सगळं इंद्रायणी बघत असते आणि इंद्रायणी नाराज होते. इंद्रायणी विठुरायाच्या मंदिरात जाऊन विठुरायाला बोलू लागते, आदूला आणि गोपाळला त्यांचं गिफ्ट मिळालंय आणि माझ्या गिफ्टचं काय ठरवलंय तू? नुसतं कमरेवर हात ठेवून उभा राहू नकोस, काहीतरी बोल. तू तुझ्या भक्तांना सगळं काही देतोस, ते भक्त आहे रे. आणि मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. तू जर मला तो व्हिडिओ गेम दिला नाही ना, तर मी तुझ्याशी कट्टी करल. आणि ती तिथून जायला निघते. तेवढं तिचं लक्ष खाली असलेल्या गिफ्टकडे जातं. ती ते गिफ्ट उचलते आणि विचार करू लागते, हे काय आणि कोणी ठेवलं असेल? ती इकडे तिकडे बघते, पण तिला तिथे कुणीच दिसत नाही. म्हणून ती खोलून बघते. बघितल्यावर तिला त्यात व्हिडिओ गेम मिळतो आणि तो बघून इंद्रायणी खूप खुश होते. मोठ्याबाई आणि विंजे सरकार इंद्रायणीला चोरून बघत असतात. इंद्रायणी तो व्हिडिओ गेम अधोक्षजला दाखवायला जाते. विंजे सरकार मोठ्याबाईंना म्हणू लागतात, गिफ्ट घेऊन पटकन पळाली होती. त्यावर मोठ्याबाई म्हणतात, तिच्यासाठीच होतं, घेणारच होती ती. ते पुढे विचारू लागतात, सासूबाई तुम्ही एवढं चिडचिड करता तिच्यावर, एवढा रागराग करता तिचा, मग एवढं महागडं गिफ्ट घेण्याची काय गरज होती? त्यावर मोठ्याबाई बोलू लागतात, अहो तिच्याकडून जर पैसा कमवून घ्यायचा असेल तर तिला असे मोठे मोठे गिफ्ट द्यावे लागतील. महागड्या वस्तूंची तिला सवय लावावं लागेल. काय व्यंकट महाराजांच्या तालमीत तयार झालेली ती. तिला शिकवण मिळाली असेल, अंथरूण पाहून पाय पसरावे. मी तिचं अंथरूणच मोठं करून टाकते, म्हणजे ऐसपैस झोपेल ती. मग आपल्याला हव्या त्या सगळ्या गोष्टी साध्य होतील. इकडे इंद्रायणी अधोक्षजला म्हणत असते, आदू हे बघ मला काय मिळालं. त्यावर अधोक्षज व्हिडिओ गेम बघून म्हणतो, तू टिंग्याकडून आणला की काय? त्यावर इंद्रायणी म्हणते, तो थोडीच देणार आहे आपल्याला. अधोक्षज विचारतो, मग हा गेम तू कुठनं आणलास? त्यावर इंद्रायणी म्हणते, हा मला मंदिरात मिळाला. त्यावर अधोक्षज म्हणतो, अगं पण हा कुणाचा तरी असेल, तो शोधत असेल त्याला. त्यावर इंद्रायणी म्हणते, अरे हा रे आदू, पण मी इकडे तिकडे बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं, म्हणून मी घेऊन आले. त्यावर अधोक्षज म्हणतो, अगं ज्याचा असेल तो मंदिरात बघायला येईलच ना. त्यावर इंद्रायणी म्हणते, अरे हो. आणि इंद्रायणी तो गेम बॉक्समध्ये टाकू लागते. त्यावर अधोक्षज म्हणतो, काय करतेस? त्यावर इंद्रायणी म्हणते, जिथून आणला तिथंच ठेवून येते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.